नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण लाल बहादूर शास्त्री यांच्यावर आधारित 10 ओळींचे सोपे भाषण बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला तर मग सुरुवात करूया। यातील पहिलं वाक्य आहे, लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी झाला। दुसरं वाक्य, उत्तर प्रदेश मधील मुघलसराई हे त्यांचे जन्मगाव। तिसरं वाक्य, उच्च माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना वाराणसीमध्ये काकांच्या घरी पाठवण्यात आले। चौथं वाक्य, गांधीजींनी असहकार चळवळ सुरू केली त्यावेळी लाल बहादूर शास्त्री 16 वर्षांचे होते। पाचवं वाक्य आहे, वाराणसीतील काशी विद्यापीठात ते आले। विद्यापीठाने त्यांना शास्त्री ही पदवी दिली। सहावं वाक्य आहे, 1927 मध्ये त्यांचा विवाह पारंपरिक पद्धतीने ललिता देवी यांच्याशी झाला। सातवं वाक्य आहे, महात्मा गांधी यांच्या कार्याने प्रभावित होत लाल बहादूर शास्त्री पेटून उठले आणि स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले। आठवं वाक्य आहे, इंग्रजांनी त्यांना 7 वर्ष तुरुंगवासात ठेवले। नववं वाक्य आहे, स्वातंत्र्यानंतर ते उत्तर प्रदेश राज्याचे संसदीय सचिव गृहमंत्री बनले। 1951 ला ते केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वे मंत्री, वाहतूक व दळणवळण मंत्री बनले। आणि 10वं म्हणजे शेवटचं वाक्य आहे, 11 जानेवारी 1966 ला त्यांचा अत्यंत रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला। तर अशा पद्धतीचं हे भाषण आहे। हे भाषण तुम्हाला कसं वाटलं, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्या चॅनलवरती विविध विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओ सोबतच विविध प्रकारची भाषणे, निबंध, पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती उपलब्ध आहेत। तेव्हा चॅनलला नक्की भेट द्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।